एकूणच काय तर आता या दुर्घटनेनंतर काही दिवस खबरदारी आणि पुन्हा ये रे माझ्या मागले असं होऊ नये हीच अपेक्षा। आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच चांगली अशी ही बातमी आहे। लवकरच कॅन्सरवर लस येणार आहे। रशियामध्ये कॅन्सरवरच्या लशीचं संशोधन यशस्वी झालंय। ही लस नेमकी कसं काम करणार आहे आणि भारतात ही लस केव्हा उपलब्ध होईल या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। लवकरच येणार कॅन्सरवरची लस। रशियामधल्या शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा शोध। कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा। रशियाच्या वैज्ञानिकांनी कॅन्सरवरची पहिली mRNA तंत्रज्ञानावर आधारित लस विकसित केली आहे। या लसीची खासियत म्हणजे ती प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिकरित्या तयार केली जाणार आहे। ही लस तयार करताना रुग्णाच्या ट्यूमरमधून आनुवंशिक माहिती वापरली जाणार आहे। त्या माहितीच्या आधारे लस विकसित केली जाईल। शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यासाठी सक्षम होते। ही लस शरीरातील ट्यूमर पेशींची वाढ थांबवते आणि रोगप्रतिकारक प्रणालीला सक्रिय करते। सध्या प्री क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीनं सकारात्मक परिणाम दाखवलेत। ही लस 80% प्रभावी ठरण्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे। रशियानं तयार केलेली ही लस ही कॅन्सरच्या उपचारामध्ये निश्चितपणे मैलाचा दगड ठरेल। विशेषतः प्राथमिक आणि स्टेज 2 ह्या पातळीवरच्या कॅन्सरसाठी ही लस निश्चितच उपयुक्त आहे। परंतु तरीसुद्धा ह्या लसीला आधी WHO मान्यता द्यावी लागेल। ह्या लसी संदर्भातले आणखी संशोधन होणं, विशेषतः जागतिक पातळीवरच्या तज्ज्ञांची मतं जाणून घेणं गरजेचं आहे। 2025च्या सुरुवातीपासून सर्व नागरिकांना ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं केली आहे। ही लस विशेषतः लहान आणि मध्यम अवस्थेतल्या कॅन्सर रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास वैज्ञानिकांना आहे। मात्र या लसीबाबत पुरेसा डेटा आणि चाचण्यांच्या अभावामुळे लसीच्या परिणामकारकतेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खरं तर ही रशियाने शोधून काढलेली लस ही ज्याला इंग्लिशमध्ये ग्राउंड ब्रेकिंग संशोधन म्हणतात, अशा प्रकारचं एक अतिशय अद्भुत किंवा अतिशय विस्मयकारी संशोधन आहे। याच्यामध्ये कर्करोगासाठी कर्करोगाचा प्रतिबंध नव्हे तर झालेला कर्करोग बरा करण्यासाठीची त्या लसीमध्ये क्षमता आहे। आणि ही जी लस आहे ही त्यांच्या रशियामध्ये त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे आणि याच्यामध्ये mRNA पद्धतीची ही लस आहे। यामध्ये जी लस आहे ती लस त्या लसीसाठीचे जे काही बेसिक मटेरियल लागतं ते ज्या व्यक्तीला कर्करोग झालेला आहे त्या कर्करोगाच्या पेशींमधून त्याचं मटेरियल घेतलं जातं। रशियाचा हा शोध निश्चितच आशादायी आहे। मात्र लसीची परिणामकारकता किती हे कळण्यासाठी आणखी काही चाचण्या आवश्यक आहेत। तसंच WHO मान्यता कधी मिळणार आणि जागतिक बाजारपेठेत ही लस कधी उपलब्ध होणार हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। मात्र ही लस यशस्वी झाली तर वैद्यकीय क्षेत्रामधली ती मोठी क्रांती असेल आणि माणसासाठीही मोठं वरदान ठरेल। खरं म्हणजे अशा ह्या लसीचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय असंही काही प्रेक्षकांना प्रश्न पडेल। परंतु आपल्याकडचं कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय। शिरोळ तालुका, इचलकरंजी तालुका, अगदी पुणे जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये कॅन्सरच्या वाढत्या केसेसबद्दल चिंता व्यक्त होताना दिसते आहे। पूर्वी 1 लाख लोकांमागं काहीच लोकांना कॅन्सरची बाधा व्हायची, परंतु आता हजारामागे किमान 1 किंवा 2 कॅन्सरचे पेशंट दिसत आहेत आणि हे प्रमाण वाढत जाणार आहे। अशा वेळेला दूर असलेल्या रशियात झालेले हे संशोधन सुद्धा आपल्यासाठी निश्चितच आशादायक, दिलासादायक आहे। NDTV मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, पुणे।